आज मी तुम्हाला दाखवते सुरमई फ्राय। आपण इथे सुरमईचे 5 तुकडे घेतलेले आहेत, त्याला आपण मीठ लावूया। त्यानंतर 1 टीस्पून आलं आणि लसूणची पेस्ट आहे ती घालूया। अर्धा चमचा लिंबाचा रस, त्यानंतर 1 चमचा आपला मिक्स मसाला, आणि थोडीशी कोथिंबीर, आणि सगळं व्यवस्थित असं लावून घ्यायचंय सुरमईच्या तुकड्यांना। आता आपण इकडे तांदळाची पिठी घेतलेली आहे, ते आपण ह्या प्लेटवर घालूया। आता आपण अगोदर काय करायचंय, गॅस चालू करूया आणि तेल थोडंसं गरम करून घेऊया। थोडंसं घालायचं, जास्त नाही घालायचं। आता आपण हे तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं डस्टिंग करून घेऊ त्याला। आणि आता आपण हे फ्राय करून घ्यायचंय। आता आपण हे पलटून घेऊया। सुरमई फ्राय करून झालेली आहे, गॅस बंद करूया। आज मी तुम्हाला दाखवते चिकनची कलेजी फ्राय। यासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे, आपण करून घेऊया। आपण इकडे घेतलंय 1 बारीक चिरलेला कांदा, 1 टोमॅटो थोडासा मोठा कट करून घेतलाय, 15 पाकळ्या लसूण घेतलाय आणि अर्धा इंच आलं आहे, 2 टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली, थोडंसं मीठ म्हणजे चवीप्रमाणे, आणि 1 टेबलस्पून मिक्स मसाला। तुमच्या घरी जो काही साठवणीतला मसाला असतो तो तुम्ही वापरू शकता। आणि आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। मसाला वाटून झालेला आहे, आता आपण हे काढून घेऊया। आपण आधी पॅन मध्ये थोडंसं तेल गरम करून घेऊया। साधारण 2 टेबलस्पून आपण तेल घेतो इकडे। आपण इथे 400 ग्रॅम कलेजी घेतलेली आहे, ती ह्या भांड्यामध्ये घेऊया। ही चिकनची आहे आणि हा जो वाटलेला मसाला आहे तो आपण ह्याला लावणार आहोत। तुम्ही मटणाची कलेजी घेतली तरी कृती सेम राहील। आपण यात थोडंसं पाणी घालूया, म्हणजे थोडा मसाला तो पण मिळेल आपल्याला। अगदी 2 ते 3 टेबलस्पून घेतले, जास्त नाही, ते पण ह्यात घालूया। आणि आता हे मिक्स करून घेऊया सगळं। हे मिक्स झालेलं आहे, आता आपण हे तेल जे गरम केलंय त्याच्यावर घालूया। थोडंसं पाणी घेऊया आणि हा सगळा मसाला जो आहे तो सगळा व्यवस्थित काढून घेऊया पाण्यामध्ये। हा यात घालायचं हे व्यवस्थित, आणि आता मिक्स करून घ्यायचंय। आधी स्लो फ्लेम ठेवायची आणि नंतर ती हाय करायची। हे शिजायला 15 ते 20 मिनिटं लागणार आहेत, त्यामुळे वाट बघायची आहे। हे होत आलेलं आहे, ऑलमोस्ट झालेलंच आहे। आपण लिंबाचा रस घालणार आहे, अर्ध्या लिंबाचा। गॅस बंद करूया। आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आपलं कलेजी फ्राय तयार आहे, काढून घेऊया।
आता ह्याच्यावर कोथिंबीरीने गार्निश करूया. आपली कलेजी फ्राय तयार. चपाती बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता, अगदी नुसतं पण खाऊ शकतात. खूप छान लागतं. चिकनमध्ये मला आवडणारी गोष्ट म्हणजे त्याची वर्सेटॅलिटी. चिकनचे एवढे वेगवेगळे प्रकार आहेत ना की त्याला काही तोडच नाही. त्यातलाच एक प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे, चिकन सुकं. आपण इकडे 1.5 कांदा घेतलेला आहे. आपल्याला एक वाटण करायचंय. त्यात आपण साधारण छोटी वाटी कोथिंबीर घालतोय. त्यानंतर त्यात थोडंसं पाणी, हे आपलं वाटून झालेलं आहे. काढून घेऊया. आता आपण एक मोठं बाउल घेऊया. इथे आपण 1 किलो चिकन घेतले, ते ह्यात घालूया. त्यानंतर इथे आपण घेतले 2 टेबलस्पून आलं लसूण क्रश, ते ह्यात घ्यायचे. 1 टेबलस्पून मिक्स मसाला, 1 टीस्पून बिर्याणी मसाला, 1 टेबलस्पून रेड चिली पावडर, मीठ चवीप्रमाणे, थोडीशी कोथिंबीर. त्यानंतर आपण वाटलेलं वाटण आहे ते घेतोय. आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचंय. छान चिकनला लावून घ्यायचंय. मॅरिनेशन वगैरे काही नाही करायचंय, असंच लावून घ्यायचंय फक्त. आता गॅस चालू करायचा. 2 टेबलस्पून बटर आणि 3 टेबलस्पून ऑइल. बटर वितळून घ्यायचंय. आता आपण हे सगळं चिकन जे आहे ते आपण ह्याच्यात घालून घेऊया. सगळं मिक्स करायचंय. छान असं सगळीकडे ते तेल बटर लागलं गेलं पाहिजे. आता आपण ह्या भांड्यात थोडंसं पाणी घ्यायचंय. फक्त आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित घ्यायचंय आणि एवढंच पाणी आपल्याला ह्या चिकनला घालायचंय. व्यवस्थित मिक्स करायचंय. गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि झाकण देऊन एक 10 ते 15 मिनिटं किंवा चिकन शिजेपर्यंत तुम्ही वाट बघायची. आय थिंक चिकन झालेलं आहे. गॅस बंदच करते मी. आपण आता यावर कोथिंबीर घालूया आणि लिंबाचा रस 1 टेबलस्पून आणि छानपैकी मिक्स करायचंय. आपलं चिकन सुकं तयार आहे. आज आपण करणार आहोत चिंबोरीचं मालवणी स्टाईल कालवण. आहा, ऐकल्यावरतीच मस्त वाटतं. वेळ न घालवता पटकन तयारीला लागतो. चिंबोरीचं मालवणी स्टाईल कालवण करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय तर हे गरम मसाले आहेत, म्हणजे अख्खे मसाले. त्याच्यात मी काय काय घेतलंय, धणे घेतलेले आहेत, मोठी वेलची 1 घेतलीये, 4 फूल, दालचिनी, लवंग, तमालपत्र, काळी मिरी आणि ह्या आहेत 2 फक्त छोट्या लाल मिरच्या. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, गॅस ऑन करूया. तेल 2 मोठे चमचे, थोडं जरा जास्तच लागतं तेल याला. तेल चांगलं तापलंय. आता आपल्याला आपण हे जे अख्खे मसाले घेतलेत ते सगळे फोडणीला घालायचे. आलं आहे, आल्याचे तुकडे, लसणाचे तुकडे, तीळ साधारण 1 मोठा चमचा. चांगलं परतून घेऊया. छान लालसर रंगावरती सगळं भाजून झालं की आपल्याला कांदा, मी 2 मोठे कांदे घेतलेत आणि ते स्लाइस असे कापून घेतलेले आहेत, ते सगळे मिक्स करूया. तेही छान परतून घेऊया. कांद्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला ते परतायचंय. खूप लालसर करायचा नाहीये. किंवा आपल्याला काय करायचंय, ओलं खोबरं अर्धा कवड आणि मी सुकं खोबरं इथे घेतलेलं आहे, छोटी वाटी घ्यायची आहे, तीही त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. आणि आता हे मस्त परतत राहायचं जोपर्यंत ह्या सगळा मसाला
लालसर खरपूस रंगावरती छान भाजला जात नाही तोपर्यंत. मंद आचेवरतीच हे छान आपल्याला भाजून घ्यायचंय. थोडा वेळ लागतो पण मगच त्याचा छान स्वाद येतो, ते लक्षात ठेवा. हे झालेलं आहे. गॅस बंद करूया. थंड करून आपल्याला ते वाटून घ्यायचंय. तोपर्यंत पुढच्या प्रोसिजरकडे वळतो. चिंबोरीचे पाय, जे छोटे पाय ज्याला आपण फेंगडे म्हणतो, ते काय करायचं, जे स्वच्छ आपण धुवून घेतलेले आहेत ते मिक्सरच्या या बोलमध्ये काढून घ्यायचे आणि हे जे पाणी आहे ना तेच त्याच्यामध्ये वापरायचं. मिक्सरमधनं छानपैकी आपण हे वाटून घेऊया. फेंगडे आपण मस्तपैकी मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेले आहेत, त्याची पेस्ट करून घेतली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, एक बोल घेतलाय, चाळणी घेतलेली आहे, ते छान चाळून घ्यायचं, कारण ते चाळले नाही तर मग पोटाला त्रास होतो. हे सगळं झालं की काय करायचं, थोडंसं मिक्सरमध्ये पाणी घ्यायचं, अगदी थोडं, झाकण लावायचं, एकदा त्याला, आणि तेही छान गाळून घ्यायचं. महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, हे फेंगडे जेव्हा आपण म्हणजे छोटे पाय जे चिंबोरीचे आहेत ते आपण जेव्हा मिक्सरमधनं ग्राइंड करतो तेव्हा फक्त त्याचा जो चोथा आहे ना, म्हणजे खालती रस आहे तो घ्यायचा. चोथा जो आहे तो अजिबात घ्यायचा नाही, नाहीतर मग पोटाला त्रास होतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपण हे छानपैकी गाळणीने गाळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकाल हा त्याचा चोथा राहतो, तो आपल्याला टाकून द्यायचा आहे. वाटण तयार आहे, सगळी तयारी झालेली आहे. आता काय करायचंय, मस्तपैकी चिंबोरीचा रस्सा. गॅस ऑन करूया. तेल घ्यायचंय जरा जास्तच, म्हणजे 2 ते 3 चमचे. लसणाच्या ठेचलेल्या 7 ते 8 पाकळ्या फोडणीला द्यायच्या. हिंग अर्धा टीस्पून. आणि मग ह्याला लगेच काय करायचं, चिंबोऱ्या ज्या आहेत ना त्या आपण त्याच्यावरती परतून घ्यायच्या. आपण पोटाचा भाग पहिले टाकला, मग आपण त्याच्या कप्प्या, वरचा भाग आहे तो, जेव्हा आपण नांगडे याच्यामध्ये घालतो ना तेव्हा काय करायचं, फक्त कपड्यामध्ये ते घ्यायचे आणि एकदाच फक्त ते ठेचून घ्यायचे, पूर्ण ठेचायचं नाही, म्हणजे रस्सा जो आहे ना तो आतमध्ये त्याच्या जातो. आता ह्याच्यात जाईल हळद अर्धा टीस्पून, लाल मिरची पावडर 1 टीस्पून, गरम मसाला अर्धा टीस्पून, धणा जिरा पावडर 1 टीस्पून, मालवणी मसाला 1 मोठा चमचा. सगळं छान परतून घेऊया. जेव्हा आपण नांगडे याच्यामध्ये घालतो ना तेव्हा काय करायचं, नांगडे आणि ते पाय आपण एका फडक्यामध्ये घ्यायचे, ते फक्त एकदा प्रेस करायचे, म्हणजे थोडंसं हलकं त्याला दाब येतो, पूर्ण करायचे नाहीत, नाहीतर ते तुटतील. त्याच्यामध्ये रस गेला पाहिजे एवढेच ते फोडून घ्यायचे. आणि फोडणीला जेव्हा आपण लसूण आणि हिंग घालतो ना तो अत्यंत महत्वाचा आहे. हिंगामुळे जेव्हा आपण हे खेकडे किंवा चिंबोरी वापरतो, खातो, तेव्हा ते पोटाला बाधू नये यासाठी हिंग वापरायला विसरू नका. छान सगळे मसाले ह्याला लागलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय, तर आपण हे जे वाटप तयार करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये मिक्स करूया. मिक्स करायचंय. एकदा छान मिक्स झालं की मग आपल्याला काय करायचं, ह्या बोलमध्ये पाणी घ्यायचं आणि सगळा मसाला ह्याच्यामध्ये परत मिक्स करायचा. गॅस मोठा करूया. थोडंसं पाणी मिक्स करूया ह्याच्यामध्ये. आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर, एकदा मिक्स. आणि आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय. 20 मिनिटं छानपैकी आपण ते शिजवून घेऊया आणि मग पुढची प्रोसिजर. 20 मिनिटं झालेली आहेत. आपण पाहूया की ते शिजलंय का. जेव्हा ह्या ना करीमध्ये
चिंबोरी अशी उकळत असते ना तेव्हा त्याचा स्वाद इतका छान उतरतो ना त्याच्यामध्ये, अफलातून. त्याच्यामध्ये लिंबू घेतलाय मी. तुम्ही चिंचेचा कोळही वापरू शकता, आमसूलही वापरू शकता, पण शक्यतो ह्या 2 गोष्टी जर कोणाला आवडत नसतील तर म्हणून मी आत्ता इथे लिंबू घेतलेला आहे. अर्ध लिंबू आहे, ते पिळायचं. त्याचा एक आंबटपणा खूप छान येतो. आणि लिंबू किंवा तुम्हाला चिंचेचा कोळ किंवा आमसूल वापरायचं नसेल तर तुम्ही अगदी सुरुवातीला जे टोमॅटो असतात त्याची प्युरी पण वापरू शकता. पुन्हा काय करायचंय की आपण हे जे फेंगडे आहेत त्याचा जो रस काढून घेतला होता आणि चोथा टाकून दिला होता तो आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचा. पण ह्या ग्रेव्हीमध्ये एक लक्षात ठेवा, हा सुरुवातीला टाकायचा अजिबात नाही. जेव्हा 20 मिनिटं आपण ही ग्रेव्ही उकळवतो त्यानंतरच हे त्याच्यामध्ये मिक्स करायचंय. सो आपण आता मिक्स करूया. आणि आता आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचंय आणि 10 मिनिटं पुन्हा मंद आचेवरती हे छान शिजवून घ्यायचंय की मग आपला चिंबोरीचा रस्सा तयार होईल. मस्त बुडबुड बुडबुड असा आवाज येतोय, म्हणजे ह्याचा अर्थ आपला चिंबोरीचा मालवणी रस्सा तयार आहे. गॅस बंद करूया, झाकण काढूया आणि सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. थोडीशी गार्निशिंगला आपण कोथिंबीर घालूया त्याच्यावरती. झणझणीत चिंबोरी मालवणी रस्सा तयार आहे. आज आपण बघणार आहोत गावठी मटण. सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत मटण. मटण जवळपास मी 250 ग्रॅम घेतलेलं आहे. आता मी यामध्ये टाकणार आहे मीठ. आता आपण घेणार आहोत थोडी हळद, त्यानंतर लाल मिरची पावडर, त्यानंतर थोडासा गरम मसाला, थोडंसं तेल, 1 ते 2 टीस्पून, आणि यामध्ये टाकणार आहोत आपण अर्धा लिंबू. त्यानंतर आपण टाकणार आहोत अद्रक आणि लसणाची पेस्ट, साधारण अर्धा चमचा, आणि याला आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत. आपला हा मसाला छान लागला पाहिजे प्रत्येक पीसेसला, त्या पद्धतीने आपण छान मिक्स करून घेऊया. आणि आता आपलं हे मॅरिनेशन रेडी आहे. आता मला करीसाठी लागणार आहे 2 मध्यम आकाराचे कांदे, जे मी अगोदरच सोलून घेतलेत, आणि याला आपल्याला डायरेक्ट गॅसवर जाळी ठेवून भाजायचंय. पूर्वी काळी चुली असायच्या आणि त्या चुलीमध्ये कांदे घेतले की टाकले आणि ते कांदे जे भाजून निघायचे आणि त्याचा जो स्मोकी फ्लेवर यायचा तो अप्रतिम लागायचा या मटणांमध्ये. तर आता आपल्याकडे चूल नसल्यामुळे आता आपण ती एक पद्धत शोधून काढली आहे सोपी, ती म्हणजे आपण गॅसवर भाजणार आहोत. कांद्यांना मधून आपण एक चीर मारायची, म्हणजे हे कांदे चांगले आतून असे भाजले जातील. आणि आता आपण हे गॅसवर ठेवूया. छान मीडियम गॅसवर आपण याला भाजून घेऊया. कांदा आपला भाजला जातोय तोपर्यंत आपण मटणाची उकड काढून घेऊया. तर मटणाच्या उकडीसाठी आपल्याला लागणार आहे अगोदर कुकर. कुकरमध्ये मी साधारण 1 ते 2 टीस्पून ऑइल घालणार आहे. तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये एक छोटी दालचिनीचा तुकडा जी मी टाकते यामध्ये, 1 ते 2 लवंगा, त्यानंतर 1 वेलची, 3 ते 4 काळे मिरे घेऊया. आता आपण यामध्ये टाकणार आहे हे मॅरिनेटेड मटण. याची आपल्याला उकड काढायची आहे. यामध्ये एक लक्षात ठेवायचं की यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं, यावर झाकण ठेवायचं आणि झाकणाच्या वरती पाणी ठेवायचं, कारण मटण आपल्या आपच एक स्वतःचं पाणी सोडेल आहे, त्यालाच आपण उकड म्हणतो. आता आपण यावर झाकण ठेवूया आणि या झाकणावर पाणी टाकूया. तुम्ही बघितलं असेल मी मटणामध्ये अजिबात पाणी टाकलं नाहीये, बस एवढंच पाणी आपण त्यामध्ये टाकूया. आता आपला कांदा सुद्धा छान भाजला जातोय, असाच होऊ द्यायचा आहे पूर्ण सगळीकडून काळपट. हा जो वरचा काळपटपणा तुम्हाला दिसतोय ना, तो चुलीत जेव्हा भाजला जायचा तेव्हा त्याचा जो स्मोकी फ्लेवर यायचा तो पूर्णपणे त्या मटणामध्ये उतरायचा. आणि अशाच पद्धतीने अगोदर खोबरं, जे खोबऱ्याची वाटी म्हणतो, ती पण भाजल्या जायची. त्याचं पण जे स्वतःचं एक नॅचरल ऑइल असतं ते त्या चुलीमधला फ्लेवर पूर्ण खेचून घ्यायचा आणि त्याची म्हणजे जबरदस्त एकदम टेस्ट त्या मटणामध्ये उतरायची. मला असं म्हणावं लागेल की आजकालचे जे जनरेशन आहे त्यांनी एकदा तरी नक्कीच गावाला जाऊन चुलीवरचं जेवण खाऊन बघावं आणि त्यातला डिफरन्स त्यांना स्वतःलाच जाणवेल. आता आपण एकदा आपली उकड बघून घेऊया. हे पाणी याच्यावरचं पण छान गरम झालेलं आहे. वाव, मटणाने आपलं स्वतःचं एक नॅचरल ऑइल आणि पाणी स्वतः सोडलेलं आहे. आपण यामध्ये आता हे गरम पाणी थोडंसं घालणार आहोत.
वाव, त्याचा रंग पण छान सुरेख आलाय। मटणाचा जो स्टॉक असतो ते बरेच जण सूप म्हणून पितात। जर ते सूप तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पाणी टाकू शकता, पण पाणी हे गरमच घालायचं, थंड घालायचं नाही। तर आपण आता तो स्टॉक वगैरे काहीच काढणार नाहीये, म्हणून आपण पाणी यामध्ये जास्त टाकणार नाही। आता आपण काही सूपसाठी वेगळं असं उकड काढणार नाही आहोत, तर त्यासाठी आपण कुकरला झाकण लावून कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊया। आता आपला कांदा सुद्धा झालेला आहे, आपण गॅस बंद करून देऊया आणि कांदे उतरवून घेऊया। वाव, दिसतंय आतमधून छान नरम असा शिजलाय कांदा आपला। हा छान असा खरपूस भाजून झालेला आहे। यामध्ये जाणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते। जवळपास 1 वाटी कोथिंबीर आपण घेतलेली आहे, 1 ते 2 तमालपत्र किंवा तेजपान सुद्धा म्हणू शकता ते घेणार आहोत। त्याच्यानंतर कमीत कमी 5 ते 6 लाल मिरच्या, त्यानंतर हिरव्या मिरच्या 4 ते 5 तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे, पण आपण लाल मिरच्या इथे ऑलरेडी घेतो आहे आणि प्लस त्याच्यामध्ये लाल तिखट सुद्धा जाणार आहे, त्याच्यामुळे आपण बेतानीच घेऊया हिरव्या मिरच्या। 1 छोटी वाटी आपण घेतला आहे लसण। आता आपण गरम मसाले भाजायला घेऊया। गरम मसाल्यांसाठी आपण अगोदर घेणार आहोत दगडफूल, जवळपास 5 ते 6 पानं। त्यानंतर आपण घालणार आहोत 1 ते 2 तुकडे दालचिनी, 1 तुकडा जायपत्री, अर्धा चक्री फूल, 1 वेलची, 10 ते 15 काळे मिरे घ्यायचे आहेत आपल्याला। त्यानंतर 2 ते 3 लवंगा। याला आता आपण छान भाजून घ्यायचं आहे। याला खूप असं काळसर किंवा लाल होईपर्यंत भाजायचं नाही, आणि तुम्ही बघितलं असेल मी यामध्ये तेल नाही टाकलंय। फार फार तर आपल्याला 2 ते 3 मिनिटं याला भाजायचं आहे। आपला मसाला हा असा छान भाजून झालेला आहे, आपण याला काढून घेऊया। आता आपण भाजणार आहोत खोबरा खीस। खोबरा खीस मी जवळपास 1 छोटी वाटी घेतलेली आहे, छोटी वाटी म्हणजे 2 टेबलस्पून। याला मात्र थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। आता आपलं खोबरं पण छान ब्राऊन रंगावर भाजलं जात आहे। एक अजून 2 मिनिटं फक्त भाजूया आणि याला उतरवून घेऊया। वाव, छान भाजला गेला आहे। आपण हेही बाजूला काढून घेऊ, आणि खोबरं भाजत आलं की तुम्ही लगेच त्याच्यामध्ये धने पावडर जी आहे घेतलेली ती पण जवळपास मी 2 टीस्पून घेतलेली आहे, ती मी यामध्ये टाकते। कारण धने पावडर सुद्धा आपल्याला भाजायची नाहीये खूप, फक्त हलक्या हाताने एकदा खोबऱ्यासोबत मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जे मिश्रण काढणार आहोत मिक्सर मधून ते सगळं जिन्नस भाजल्या गेलेलं आहे यासाठी। हे झालंय, आता मी हे उतरवते। हा मसाला मी यामध्ये टाकलाय। तर आता हे आपलं रेडी आहे वाटण्यासाठी। मी लगेच वाटण करून घेऊन येते। चला, तर आपलं हे वाटण आता रेडी आहे। चला, तर आता आपण करूया मटणाची सुरुवात। सगळ्यात पहिले आपण टाकूया यामध्ये तेल। तेल असं भरपूर घालायचं, मस्त एकदम। आता मटणच खाणार आहे, काय चरबी वगैरे बघायची, टाकायचं एकदम बिंदास्त। एवढं खूप झालं। आता यामध्ये आपण टाकणार आहोत लाल मिरची पावडर, हळद अगोदरच मसाल्याच्या अगोदर, साधारण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, थोडा गरम मसाला आणि चुटकी, अगदी एवढूशी, त्याचा गोडसरपणा यायला नाही, फक्त आपल्याला कॅरेमेलसाठी थोडेसे 3-4 दाणे साखरेचे। आणि यामध्ये टाकूया आपण आपलं हे काळं वाटण जे आपण घेतलेलं आहे। असं तेल छान गरम झालेलं पाहिजे, आवाज आला पाहिजे। याला आपण फक्त 5 ते 7 मिनिटं भाजायचंय, एक साधारण थोडंसं तेल सुटेपर्यंत। एक 2-3 मिनिटं झालेत, यामध्ये मी थोडंसं 1 चमचा दही घालते। आणि यामध्ये आपण आता घालणार आहोत 1 तेजपान। आपला मटण सुद्धा शिजून तयार आहे। वाव, या पद्धतीने एवढं त्याचा स्टॉक तयार झालेला आहे, आणि या स्टॉक सकटच आपल्याला यामध्ये हे मटण टाकायचं आहे। वाव, याचा रंग पण इतका मस्त आलाय, आणि अरोमा पण एक नंबर येतोय, झकास, फुल गावठी। मी अगोदर पण सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण 1 चमचा गव्हाचं पीठ घेतो, जे आपण चिकन मध्ये सुद्धा यूज केलं होतं फॉर टेक्स्चर। तर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत। मी ऑलरेडी पाणी गरम करून घेतलं होतं आपल्या ग्रेव्हीसाठी, जे मी यामध्येच मिक्स करते आहे। याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही, एक स्मूथ पेस्ट अशी तयार करून घ्यायची आपल्या कणकेची, आणि ती यामध्ये टाकायची।
पेस्ट आपण यामध्ये मिक्स केलेली आहे, छान मिक्स करून घ्यायची। आता आपण डायरेक्ट कणिक यामध्ये टाकत नाही, कारण की जर तुम्ही डायरेक्ट कणिक टाकाल तर त्याच्या गुठळ्या बनतील, त्या गुठळ्या नको व्हायलात म्हणून आपण अगोदरच ती पाण्यामध्ये भिजवून नंतर ॲड करणार आहोत। आता आपण ॲड करूया थोडंसं मीठ। मीठ चवीपुरतं, आपण ऑलरेडी मॅरिनेशनमध्ये मीठ टाकलेलं होतं। आता बऱ्याच लोकांना घट्ट ग्रेव्ही आवडते, तेव्हा घट्ट ग्रेव्ही ज्यांना आवडते त्यांनी याच कन्सिस्टन्सीमध्ये जर ठेवलं तरीही चालेल। ज्यांना थोडी सेमी सॉलिड ग्रेव्ही किंवा थोडी लिक्विडी ग्रेव्ही आवडते त्यांनी आपल्या बेतानी पाणी टाकावं। तर मी इथे थोडंसं पाणी ॲड करते। आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं आपण याला वाफ येऊ देऊया। चला आता आपण गॅस बंद करून देऊया। आपले 2 ते 3 मिनिटं झालेत। वाव, सुंदर असा कलर आला याला। आता आपण याला सर्व करूया। यामध्ये पापड आणि रस्सा कधी ऐकलाय का तुम्ही? नागपूरला पापड आणि रस्सा खातात। वाव, मस्त कलर आलाय। आता आपण यावर टाकूया कोथिंबीर। कोथिंबीरीशिवाय तर मसाल्याचे पदार्थ पूर्णच होत नाहीत। आणि इथे तयार झालंय आपलं झणझणीत असं गावठी मटण। याचा आनंद लुटा भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत, जेही तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत। आज आपण एक मस्त झटपट कोळंबीचा भात कसा बनवायचा तो बघूया। त्याच्यासाठी इथे मी 4 टेबलस्पून तेल गरम करते आणि तेल चांगलं तापलं की त्यात आपण अख्खे गरम मसाले घालूया। 2 तेजपत्ते, 1 इंच दालचिनी, 4 हिरव्या वेलची, 10 मिरी आणि 4 लवंगा। ह्याचा खमंग वास सुटला की त्यात आपण 3 कांदे लांबट चिरलेले गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया। मसाला परतून होईपर्यंत आपण प्रॉन्सला पण थोडंसं एक मॅरिनेट करून घेऊया। त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो शेल्ड प्रॉन्स घेतलेले आहेत, म्हणजे साफ करून त्याचे दोरे काढून घेतलेले आहेत। आणि त्याच्यात मी अर्धा लिंबू पिळून घेते, लिंबाचा रस, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ। हे लावून मी व्यवस्थित ह्याला मॅरिनेट करायला एक 10 ते 15 मिनिटं ठेवून देते। कांदा पण आपला चांगला परतून झालेला आहे। त्याच्यात आपण 1 टेबलस्पून आल्याची पेस्ट आणि 1 टेबलस्पून लसणीची पेस्ट घालून त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घेऊया। आता ह्यात आपण अर्धा चमचा हळद, मी इथे 2 टेबलस्पून लाल तिखट घालते। हे साधारण काही 10 ते 15 सेकंड परतून आता ह्याच्यात मी 2 टोमॅटो किसलेले मीडियम साईजचे घालून तेल सुटेपर्यंत जरा परतून घेणार आहे। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। त्यात आपण हे मॅरिनेट केलेले प्रॉन्स जरा 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया। आता ह्यात आपण 1 टीस्पून चांगला भरून गरम मसाला घालूया, 1 टीस्पून बडीशेपीची पावडर, पाव वाटी बारीक पुदिन्याची पानं चिरलेली आणि पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर। हे व्यवस्थित आपण मिक्स करूया। इथे मी 3 वाटी बासमती 15 मिनिटं भिजवले होते, स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढलेलं आहे। आणि हे आता भिजवलेले तांदूळ ह्याच्यात घालून आपण परतून घेऊया। तांदूळ आपण व्यवस्थित परतून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये। आता त्यात आपण 3 वाटी नारळाचं दूध घालूया आणि 2 वाटी पाणी। चवीपुरतं मीठ, आपण ऑलरेडी प्रॉन्सला मीठ लावून ठेवलं होतं। ह्याला आता आपण झाकण लावून एक उकळी काढूया। उकळी आली की आपण गॅस मीडियम वर ठेवून एक 10 ते 15 मिनिटं हा भात शिजायला ठेवूया। ह्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण गॅस मीडियम ते लो वर ठेवून साधारण 15 मिनिटं भात होईपर्यंत शिजायला ठेवूया।
15 मिनिटं झालेली आहेत. आपण मीडियम ते लो फ्लेमवर हा भात शिजायला ठेवला होता. जरा आपण हलक्या हाताने हे परतून घेऊया. भात आपला चांगला शिजलेला आहे. पुन्हा एक 2 मिनिटं आपण ह्याला झाकण लावून शिजायला ठेवूया आणि आपला कोळंबीचा भात सर्व करायला तयार आहे. ह्याच्यावर आपण थोडीशी फ्रेश कोथिंबीर चिरलेली घालून घेऊया आणि आपला कोळंबीचा भात सर्व करायला तयार आहे.